अमरावती शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात अमरावती शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातून 2 देशी कट्टे व 2 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेत। माननीय पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घातक शस्त्रविरोधी विशेष मोहीम राबवली आहे। या दरम्यान पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील शिवाजीनगर परिसरात 2 विधी संघर्षग्रस्त बालक कमरेला अग्निशस्त्र लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजीनगर नवी वस्ती बडनेरा रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचून मोठ्या शितापीने दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 2 देशी कट्टे, पिस्टल व 2 जिवंत कारतूस आढळून आले। या प्रकरणी संबंधित 2 विधी संघर्षग्रस्त बालकांविरुद्ध पोलीस स्टेशन बडनेरा येथे कलम 3/25 आर्म्स ऍक्ट तसेच सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 81,000 रुपये आहे। पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।